आज आपण सार्वजनिक वाहतुकीबद्दल बोलणार आहोत, म्हणजे आपली मुंबई लोकल. नमस्कार ड्रायव्हित भावमध्ये सांगताना अक्षरशः दुःख होत आहे. साधारण 3 दिवसापूर्वी मुंबई लोकलमध्ये मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेला बोरिवली नालासोपारा या दरम्यान एका गाडीमध्ये शाब्दिक बाचाबाच झाली 2 प्रवाशांमध्ये आणि त्याचं परिवसन एका खुनात झालं. अक्षरशः एका उमदा तरुण 22 वर्षाचा याच्यामध्ये बळी गेला. असं बोललं जातंय की फक्त काही किरकोळ वाद होते, किरकोळ, की पाऊस येत होता आणि त्याच्यावरून दरवाजा लावण्यावरून एक किरकोळ भांडणाचं रूपांतर अक्षरशः एका मुलाला आपलं प्राण देऊन चुकवावं लागलं. माझ्या व्हिडिओमध्ये कायम हेच सांगणं असतं, रस्त्यावरची भांडणं असू द्या किंवा इतर कुठलीही, साधं तुम्हाला खरचटलं गाडीला कुठे किंवा विरुद्ध दिशेने येताना काय बाचाबाची झालं, तर माझं व्हिडिओमध्ये कायम हेच सांगणं असतं की लोकांनी पेशन्स ठेवले पाहिजेत. पण ना जाणे का झालंय मुंबईमध्ये, कधी रेल्वेमध्ये लोकल ट्रेनमध्ये चढताना, कधी उतरताना, कधी बसण्याच्या जागेवरून, कधी धक्का लागला म्हणून आरेला कार्य झालं ना, की अक्षरशः तिथे शाब्दिक बाचाबाची होती आणि कधी कधी त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये जातं. जर तिथे एकटा एखादा असेल आणि जर तिथे एखादा ग्रुप असेल 2-3, तर अक्षरशः मग ते परिवसन हाणामारीत जातं. कधी कधी असं होतं की कुणाला तरी मृत्यू ओढवतो याच्यामध्ये, या हाणामारीत. मागे 6 महिन्यापूर्वी उतरण्यावरून वाद झाला आणि एका प्रोफेसरचा असा त्याचा सुद्धा ना खून करण्यात आला. खून म्हणजे उतरण्यावरून वाद झाला आणि एका तरुण मुलाने एका प्रोफेसरच्या पोटामध्ये काहीतरी टोकदार वस्तू घुसवली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू ओढवला. लोकल ट्रेनमध्ये प्रत्येक माणूस हा ना, गाड्या वेळेवर नसतात, गाड्या उशिरा असतात, काही घरचं टेन्शन, काही कामाचं टेन्शन, त्यामुळं प्रत्येक माणूस हा तणावामध्ये आहे. आणि मग ट्रेनमध्ये चढताना किंवा बसण्याच्या वादावरून हे अक्षरशः आरेला कार्य झालं की तिथे भांडण हे होणारच. आणि मग कधी कधी ही अशी गंभीर घटना घडते. शासनाने खरंच याच्याकडे दुर्लक्ष न करता जो पण आरोपी पकडलाय त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे आणि खरंच त्याला योग्य ती सजा ही दिलीच पाहिजे. कारण एका आईचा, एका वडिलांचा काळजाचा तुकडा त्यांनी हिरावून घेतला. छोटीशी वाद होती, बाचाबाची होती, सोडवण्यात आली असती, पण ते अक्षरशः खुनामध्ये त्याचं परिवर्तन झालं. काही लोक बोलतात तिथे एवढी लोक होती, त्यांनी सोडवण्याचा का प्रयत्न केला नाही. कोणी जात नाही. एकाकडे जर हत्यार असलं तर सगळे पळतात बाजूला. सरळ सरळ दिसते त्याच्या हातात इतका मोठा चाकू आहे, कोण जाणार आहे. 100तला एकानं जर डेअरिंग केली असती ना, तर अक्षरशः मग तुटून पडले असते, तर नक्कीच तो वाचला असता आपला मयंक. पण काय करणार, ही दुर्दैवी घटना आहे खरं म्हणजे. शासनाने लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन त्या आरोपीला योग्य ती शिक्षा दिलीच पाहिजे. तुम्ही पण प्रवासात कधी अशा घटना घडल्या तर शांततेची भूमिका घ्या, तर अशा भांडणापासून तुम्ही कदाचित दूर होऊ शकता. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.